during the process of fashion design is mostly theoretical and textual, a fashion show becomes very important. Because whether any subject, let's take textiles, surface ornamentation, drafting, pattern making, everything they are learning is inside the classroom. So they do it on small models and they don't practice it actually on actual garments. So fashion show gives them an opportunity to actually do it on a large scale. It is very special here for us. इतना ज़्यादा opportunity है हमें एक specially we are given this event to showcase our talent of the complete year. मला खूप एक्साइटमेंट वाटली की माझा पहिला फॅशन शो आहे आणि मला ड्रेस डिझाईन करायला भेटणार आहे. आणि म्हणजे जो प्रोफेशनल जसं मी टी व्हीत नेहमी बघायची की अरे फॅशन शो, तसं आमचं सोबत तसं रिअलमध्ये होणार होतं. त्यामुळे मला खूप एक्साइटमेंट वाटत होती. They themselves come up with their themes, they build a color palette, they source fabrics in the market, they come back and get it approved from their teachers, they do the designs, they again go back and purchase fabrics, then they make their own patterns, cut them and then stitch them into garments. Floral prints is a specialty of China, which they use in their fabrics on silk. So it was very hard for me to get floral print on silk fabric or something like that. So after searching lots and lots of shops, in one shop I get a fabric which was looking like a silk, but it was not actually a silk and it was having floral print on it. So then I decided that I can use that fabric in men's garments, so I choose that fabric. Have to do a lot of market research for our fabrics and their which we need in our designs. So particularly in Aurangabad, it was very difficult to find velvet brocade, but certainly I've got velvet, embossed velvet, and in the other garment I've used velvet that is available very easily in the markets of Aurangabad. मेघालयचा ड्रेप जो आहे, खासी ड्रेप म्हणून त्यांचा फेमस आहे. खास अशी डिझाईन येत नाही, बस प्लेन असे असतात आणि साईड ड्रेपने येतात. असे इकडनं उलट्या साईडने असे आपण ओढून घेतो तशी साईडने येतात. मी माझ्या डिझाईनमध्ये ते फ्रिंजेसला डेकोरेटिव्ह पार्ट म्हणून मध्ये यूज केलं. म्हणजे त्याला एक वन शोल्डरवर इथून असं मागपर्यंत डिझाईन म्हणून जसं हार पण गळ्यात घालतो तसंच मी त्याला शोल्डरवर दिलं आहे. मोती क्रिस्टलचं आणि फ्रिंजेसची लेस अशी लावली. MSc फर्स्ट इयर आणि सेकंड इयर ह्यांना आपण थीम दिलेली आहे नेचर रिगार्डिंग इश्यूज. म्हणजे की पृथ्वी काय प्रॉब्लेम फेस करते आहे राईट नाऊ आणि पुढे काय भविष्यामध्ये काय प्रॉब्लेम फेस करणार आहे. आपण पाणी पितो आणि प्लास्टिक बॉटल फेकून देतो, त्यामुळे जास्त प्रमाणात ह्याचं प्रदूषण मला जास्त प्रमाणात आढळलेलं आहे. मी माझ्या ड्रेसमध्ये प्लास्टिक बॉटलचा यूज करणार आहे आणि प्रदूषण कशाप्रमाणे कमी होईल हे लोकांना मॅसेज देण्यासाठी मी या ड्रेसमध्ये प्लास्टिक बॉटल घालेन. वन इयर डिप्लोमा इन फॅशन डिझाईन अँड बुटीक मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना आपण किड्स वेअर ही थीम दिलेली आहे फॅशन शोसाठी. त्यासाठी त्यांना सेंट्रल थीम दिलेली आहे ती ट्रायबल आर्ट. या ट्रायबल आर्टवर बेसिकली आधारित त्यांनी किड्स वेअरचे डिझाईन्स केलेले आहेत. आम्हाला डिप्लोमासाठी मॅडमनी थीम दिली आहे ट्रॅव्हल आर्ट आणि क्राफ्ट. तर त्यातलं मी सर्च केले आणि त्यातलं मला मोझेक आर्ट हा चांगला वाटला, त्यामुळे मी मोझेक आर्ट ही थीम दिली. ॲक्च्युली हे ग्रीक त्याचे रूट्स ग्रीकमधनं आहे, तर तिथलं पेंटिंगपासून इन्स्पायर झालेलं. त्यात जॉमेट्रिकल शेप्स आणि कलरफुल असं आहे आणि ते आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघा इंटिरियर डेकोरेशन, फर्निचर, परत ज्वेलरी या वेगवेगळ्या पद्धतीत आपल्याला पाहिजे. तर ती मला ड्रेस डिझायनिंगमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दाखवण्याची. लाइब्रेरी में कुछ किताबें पढ़ रही थी तो उरा अंदर मैंने केन विविंग्स एक सब्जेक्ट दिखो, तो उरा अंदर मैंने ऐसा लगा कि मैं कुछ तो भी कर सकूँ, विविंग्स वगैरह गारमेंट बना सकूँ. जो हमारे लिए सबसे बड़ा चैलेंज था.
डॉल्स खूप आवडते. जॅपनीज कोकेशी डॉल हा सर्वात ट्रेडिशनल पार्ट जो आहे, वुडनपासून डॉल्स बनवतात. मी कोकेशी डिजिटल प्रिंट करून घेते आहे आणि किड्स असल्यामुळे मी जी ओरिजिनल कोकेशी आहे ती न घेता ॲनिमेटेड कोकेशी घेते, कारण ॲनिमेटेड म्हणजे कार्टून्स वगैरे जे असतात ते लहान मुलांना फार आवडतात. म्हणून मग ॲनिमेटेड कोकेशी मी घेणार आहे आणि तिला मी प्रिंट आउट करून घेणार आहे आणि तिला क्विल्ट करून किंवा एम्बॉस वगैरे करून त्या जीन्सवर लावणार आहे. Since this is the first time BSc first year is doing a fashion show, we have put them into groups, the groups of 3 or 4, because when they work on a fashion show, if they start working individually, it becomes too much of a load, because they are new to the concept of the fashion show and they don't know how to work. हमारा सेंट्रल थीम ड्रेप्स ऑफ इंडिया है. हमारे ग्रुप में 3 मेंबर्स हैं और हमको कर्नाटक का स्टेट दिया गया है. कर्नाटक में इंस्पायर्ड होने के लिए बहुत सारी चीज़ें हैं. कर्नाटक की ट्रेडिशनल कुर्गी साड़ी है जिससे हम इंस्पायर्ड हुए हैं. ट्रेडिशनल कुर्गी साड़ी के ड्रेप से इंस्पायर्ड हुए हैं जिसको हमने मॉडर्न लुक दिया है हमारे गारमेंट्स में. फिर कर्नाटक में एक डांस फॉर्म है यक्षगना. वो डांस फॉर्म का फेस का मोटिव लिया है हमने हमारे गारमेंट में, जिसे हम लेज़र प्रिंट गोल्डन रेक्सिन लेंगे, उसको लेज़र कटिंग कराएंगे और वो हमारे गारमेंट्स में डालेंगे. त्या ओरिसाचे जे ड्रेप्स आहेत त्याला आम्हाला इंडो वेस्टर्न फॉर्ममध्ये प्रेझेंट करायचं आहे. ओरिसामधले 2 जे टाईप्स आहेत की संबलपुरी साडी म्हणजे संबलपुरी किंवा बोमकाई असो त्यांची प्रिंट्स आणि ट्रायबल एरियामधल्या ड्रेप्स याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. महाराष्ट्र में हम लोग अपने घर के आसपास गए, देखा तो नवारी वहाँ पे हमें कहीं दिखी नहीं. फिर हम लोग गए थे अपने फ्रेंड के घर पे, तो वहाँ पे उनके दादी थी. हमने उनसे बोला कि क्यों नहीं पहनते सब लोग नवारी. बोले कि जो सिंपल साड़ी होती है वो पहनने में ज़्यादा इजी होती है, नवारी इसलिए कोई पहनता नहीं क्योंकि थोड़ी पहनने में थोड़ा टाइम लगता है. तो हम उसको इजी फॉर्म में ला रहे ताकि नवारी हम कम टाइम में पहन सके और अच्छा लुक दिख सके. BSc second year, this is the second time they are doing a show. First time last year they worked on women's wear. So they learned from their mistakes, they did a group show. Now this year they are working individually, plus they are working on men's wear. So the area is different. They have to work on constructed garments. They have restrictions in terms of shapes. They have restrictions in terms of fabrics. Plus they are learning a lot by experimenting on men's body. Through this fashion show especially, I have been given an opportunity to work in menswear, as menswear is not been my forte. Theme is Royals of Mongolia, and the thing which has most attracted me in this has been the fur, the animal fur they used to use, but as a fashion designer I have adapted into the artificial form because it gives the essence of the royal families. They used to, the fabrics they use were velvet, brocades and fur. जसं माझी थीम टिबेट आहे, तर जॅकेटचं जे आहे त्याच्यात मी सेम कलरचा वेगळा फॅब्रिक यूज केला. सेम कलर बस, म्हणजे जॅकेटमध्ये मी रॉ सिल्क आणि जकार्ड दोन्ही यूज केलं. जकार्ड आणि रॉ सिल्कचं कॉम्बिनेशन थोडंसं असं होतं की एक खूपच जास्त शायनी होऊन जातो, जकार्ड हा थोडा शायनी होऊन जातो आणि रॉ सिल्क हा थोडा म्हणजे सायलेंटली शाईन करतो. जसं एवढा शाईन नाही करत जितकंच जकार्ड आहे. My theme is Royals of Brunei, which is to the southeast of Asia. I'm going as architecture depicts through geometric prints, so I'm going to use geometric prints fabric and also ikat fabric, which also is in geometric prints only. It is a type of a geometric print. We have worked very hard on this fashion show and everyone is very excited about it. So let's hope that we come out with a good show.